नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 3 चालू करत आहोत। गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष अडभंग कानीप मचिंद्र राधा चौरंगी रेवानगवती सौन्या भूम्या ओम नवनाथ सिद्धा। प्रथमता नवनाथांना नमस्कार करून नवनाथांना सांगून तुम्ही हा ग्रंथ ऐकायला या असं म्हणून मी चालू करत आहे 3रा अध्याय। प्रथमता 3ऱ्या अध्यायाचा आपण कथासार पाहणार आहोत। अध्याय 3 मचिंद्राचे मारुतीशी युद्ध, मारुतीची चिंता आणि मचिंद्रांचे वचन। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। बंगाल देशातून निघालेला मचिंद्रनाथ पुढे रामेश्वरास गेला। समुद्र स्नान करून परत येताना पाऊस पडू लागला होता। मचिंद्राने पाहिले एक वानर त्या पावसात दरड उकरून स्वतःसाठी निवारा तयार करीत आहे। तो वानर मारुती होता। मचिंद्राने त्याला ओळखले नाही। तो चेष्टेने म्हणाला, वानरा, तू आता घर बांधणार? अरे, तहान लागली की विहीर खांदतात का? मारुती म्हणाला, मला कुठले तुझ्या इतके ज्ञान, पण तू कोण आहेस? मचिंद्र म्हणाला, मला जती मचिंद्रनाथ म्हणतात। मारुती, मला फक्त हनुमान हा एकच जती आठवतो। तू कुठला रे नवीन जाती? तू जती असशील तर तुला तुझी शक्ती पाहावी लागेल। त्या शक्ती परीक्षेत तू खरा उतरलास तरच मी तुला जती मानीन, अन्यथा ही उपाधी येथेच टाकून तू चालता हो। मचिंद्राने ते आव्हान स्वीकारले। तेव्हा मारुतीने प्रचंड रूप घेऊन मचिंद्रावर मोठाले पर्वतखंड टाकले। त्या सर्व पर्वताचे आपल्या अस्त्रविद्येने निवारण करून मचिंद्राने त्याच्यावर वातकार्षणाचा प्रयोग केला। त्यामुळे मारुती डोंगरासकट हात उंच धरलेल्या अवस्थेत स्थिर झाला। त्याची सर्व गतीच खुंटली, प्राण कासावीस झाला। त्याची प्राणांतिक अवस्था पाहून वायुदेवाने नाथाची समजूत काढून आपल्या पुत्राला जीवदान देण्याची विनंती केली। तेव्हा मचिंद्राने आपले अस्त्र काढून घेऊन मारुतीला सोडले। वायुदेवाने नाथाचे सामर्थ्य सांगून मारुतीचे नाथांशी सख्य करून दिले। त्यावेळी मचिंद्राने विचारले, मार्तंड पर्वतावर तू मला अनुकूल झालास, मग आत्ता हे कृत्य का केलीस? मारुती म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहिली। आता पुढे तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगात तू टिकाव धरशील याची मला खात्री झाली आहे। आता मी काय सांगतो ते नीट ऐक। पूर्वी राम अवतारात मी मोठे कार्य केले म्हणून सीतामाई माझ्यावर प्रसन्न झाली होती। अयोध्येत गेल्यावर तिच्या मनात माझे लग्न करून द्यावे असा विचार आला, पण मी ब्रह्मचारी असल्यामुळे तिचे म्हणणे मान्य करणार नाही याची तिला खात्री पटली। म्हणून तिने माझ्याकडून मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे आधीच वचन घेतले व म्हणाली, मारुतीराया, तू लग्न करून ग्रस्त आश्रमाचा स्वीकार कर। ते ऐकून मी घाबरलो, रामप्रभूंना शरण गेलो। त्याने माझी समजूत काढली, म्हणाले, प्रत्येक युगात मी रावण सर्वच येत असतो। दर खेपेस रावण वधानंतर तुला श्रीराज्यात जावेच लागते। असे आजपर्यंत 98 वेळा घडले आहे। तेव्हा आताही स्त्री राज्यात जाऊन तू त्या अनादी परंपरेचे पालन कर। रामाच्या आज्ञेने मी स्त्री राज्यात गेलो। तेथे स्त्रियांना माझ्या बुभुकारामुळे कामसुख प्राप्त होत असे आणि त्या गर्भवती होत असत। पण पुढे स्त्री राज्याची राणी मैनाकिनीला त्या राज्याबाहेर सर्व जगात स्त्री पुरुषांच्या मिलनातून मैथून सुख प्राप्त होते असे कळले। म्हणून तिने स्वतःच्या मासांच्या आहुत्या देऊन 12 वर्ष घोर तपाचरण केले। तिचा निश्चय पाहून मी तिच्या सन्मुख प्रकट झालो। तेव्हा तिने माझ्याकडे प्रत्यक्ष अंगसंगाची मागणी केली। हे मला कधी शक्य नव्हते। मी तिची समजूत काढली, म्हणालो, तुझ्या तपश्चर्येला न्याय देण्यासाठी मी मचिंद्रनाथाला येथे पाठवीन। तो तुझी इच्छा पूर्ण करील। हे नाथा, ते माझे वचन पूर्ण करण्यासाठी तू शैल्य देशात म्हणजे श्रीराज्यात जा आणि मैनाकिनीला तुझ्या सवाचा लाभ दे। त्यामुळे मी वचनमुक्त होईल, माझी योचना जाईल। कृपा करून माझे एवढे काम कर।
मारुतीचे म्हणणे कडकडीत ब्रह्मचर्य पाळणाऱ्या मच्छिंद्रात कसे मान्य होणार? त्याने अशाने नाथपंथाला काळीमा लागेल, योग्यामध्ये माझी निंदा होईल असे सांगून मारुतीशी मोठाच युक्तिवाद केला. तेव्हा मारुतीने त्याची नीट समजूत काढून प्रयासाने त्याचे मन वळवले. त्याने मारुतीला श्रीराज्यात जाण्याचे वचन दिले. मारुतीस फार बरे वाटले. वायुदेव व मारुती दोघांनीही मच्छिंद्राचा निरोप घेतला. ते निघून जातात मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनासाठी पदभ्रमण करीत पुढे निघाले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाची पंढरीच्या रुक्मिणी वरादी पुरुषा, पुंडलिक वरदा पुंडरीकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू. हे जगतपालका जगनायका ब्राह्मंडावरी यादव कुळटिळका, आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी. मागली अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथ आले घडून, उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले परी दैववत, तिने टाकिले गोमहित. परी फार ठकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी. घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटिला, की पुढे मांदूस येता वाही वहिला अंध होई आवडीने. की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोई गोपनी. की खडा म्हणून देतो जाऊकनी कृषी शेती टाकीतासी. की अवचट लादता पियुष घट विष म्हणून करी वीट. ते प्रजया दैव पाठ नाडिलेसे सर्वस्वी. सहज काननी फिरता फिरता जाऊनी बैसे कल्पत रुख खालता. परी दैव इच्छे भूत खाईला आता तन्याये नाडली. की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडली. तन्याय परी झाली नडली से सर्वस्वे. किंवा बाण डाळीता खेळी मेळी निधान लादला हस्तकमळी. तो गार म्हणून सांडीला जळी महाडोनी निर्दैवे. की सजा तुंडे हाती परिस खापर म्हणून टाकीतासे न्यास. की धराला राजहंस वायस म्हणून दवडिला. की हार देव देव उदित परित्यासी भासले परमभूत. तन्याये विप्रकांतेस घडून आले महाराजा. ये रिगणे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्रे जगन्नाथ. करुणी सेतू बंदायेत रामेश्वर दर्शिनी. तो श्वेती येऊनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन. क्लेश शरीरा जराव्या पुन सान शरीरी वैसला. तया संधीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव. दरडी उक्रोनी गुह्यायास्तव करिता झाला मारुती. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येरू इकडे दरडी उकरीत. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावले. पावला परी हटकोनी बोलत मने मरकटा तू मूर्ख भूत. आता करीसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया. पर्जन्य वर्षे विशाळ धार यात कधी करशील घर. जैसे तस्करी लुटलियावर दिप्पा तेल भरी तसे. किंबाईल केली या झोपा केला तैसा न्याय घडून आला. की स्वसदना ते पावक लागला कूप खनी विधवावया. की ग्रीवे पडता काळभास मग वाचिता होई अमर स्तोत्रास. की परम पीडिता तृषार्तास कृप खनू म्हणतासे. की हृदय पेटला जठरानळ कामधेनुनीची ती फळ. किंवा मेघ ओसरल्या बिजे रसाळ मही लागे पेरितासे. तन्याये पर्जन्य काळ सदन करिसी उताविळ. तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरवू आलाशी पुढारा. ऐसे ऐकुनी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण. येरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती. येरू म्हणे तू ते जती कोणी आरती लोक म्हणती. नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात. यावरी बोलते वायुसुत आम्ही ऐकतो जती हनुमंत. तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला. तरी आता सो कैसे मी मारुतीच्या शेजाराच भावे राहून एक वेळेस वरिले आहे महाराजा. तेही कलाशस्त्रांशी माते लादली महापरेशी. ते तुझ दावितो या समयासी तया पासाव जे प्राप्त झाली. तरी त्या कळेचे निवारण करून दावी मज कारण. ना तरी जती ऐसे नाम सोडून या जाई का. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा ती दावे माते.
तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जाणनीचे. जैसा श्रीराम असता शैनी पाये मारुती वृक्षावरुनी. नाना पर्वत टाकी उचलुनी राम शरीरा युजनिया. परी रामेन सोडिता शेन सज्ज करुनी चापवान. सकळ पर्वताकारण निवारण करीतो. तन्याय श्री गुरुराज सकळ आरती पुरविल चोज. सकळ ब्राह्मणाचे ओझे नकाग्री धरिल तो. ते तुझी मरकटा कथा किती आहे असे दावी आता. फार करीशील शांषडदा झोकशील कवळीने. तरी आता का करीशी उशीर. मरकटा दावी चमत्कार ऐसे ऐकता वायुकुमार. पूर्ण चित्ती शोभला उड्डाण करुनी जा एकांता. तेने धरी भीमरूपता न कळता. त्या ते 7 पर्वता उचलून या फेकले. नभमंडपी ढगा समान पर्वत येत असे पण ती गगन. ते मच्छिंद्रनाथे रस्ती पाहून स्थिर स्थिर म्हणत असे. वात प्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदली पर्वती. येतो येरीकडे अनिक मारुती. दुसरा पर्वत फेकीत असे. तो दुसरा म्हणता तिसरा येत. चौथा 5वा शतानुशत. मग एकाची मंत्रे करुनी वात ठाईचे ठाई रोदिला. जैसे कंदूळ बाळ खेळती मध्ये अटकता परते पंती. तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते. ये इकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून. पूर्ण शोभला जेवी कृशान महाप्रलय काळीचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहुमस्तकी अर्पुन. फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निजदृष्टीने देखला. मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणून. सबळ झुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने भरुनी शरीरी वात. चलन वलन सर्व सांडित. ऊर्ध्व झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला. मग ते जैसी स्तंभावरी रचिली म्हणती द्वारकापुरी. देवी मारुती शिरावरी पर्वताती मिळत असे. खाली टाकावयान चले बळ. जेवी विरला हस्तविकळ. पदी चालावयाही बळ काही एक न चाले. ते पाहुणे अधीन बाळ हृदी कवळीतात अनिळ. मग प्रत्यक्ष होऊनी वदे रसाळ. सोडी सोडी बाळा ते अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरला मंत्रवात. मग मौळीचा उतरुनी पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे. मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती. मग समीप येऊनी नाताप्रती धन्य धन्य म्हणित असे. यावरी बोलता झाला अनिळ. बा मारुती तुझे न चले बळ. तुझ मज अति निर्मळ बांधून केले सिद्धाने. जेने तुझ्या बापा बांधिले त्याशी तुझे भय काय आले. त्यांचे आचरण की तैसे झाले भक्ती शक्ती सगटित. मनशी सिद्धाची मंत्रस्थिती अगटिता सेवदता. उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. ये तुल्या 5 शक्ती क्रियावतांची सकळ देवता होती दासी. ऐसे ऐकून अंजनी सुतासी परमानंद मिरवला. या उपरांती मच्छिंद्रनाथ मारुती यांच्या चरणी लागत. म्हणे येतुनी तुमचे सख्य उचित मजवर्ती असो का. मग प्रसन्नचित्ती समीर मारुती म्हणती बारे तो कार्यार्थी. आम्ही वेचुनी आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उशिण्यावर ते ओजा. देवी तो कार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही. की सागरी टिटवी अंड्या करता गरुड शक्ती झाला वेचिता. देवी महाराजच्या तो कार्यार्था शक्ती आपुली वेचुकी. की विधीच्या संकटात विष्णू मत्स्य अवतार घेत. तन्याय तो कार्यार्थ शक्ती आपुली वेचुकी. की अवश्य ऋषीचे शापवृष्टी सोय विष्णू झाला कष्टी. तन्याय तुझसाठी शक्ती आपुली वेचुकी. की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता सिद्धीशी. तन्याय तुझी शक्ती आपुली वेचुकी. ऐसे वरद वाग्रत्न ओपुनी प्रीती वायुनंदन. म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ जती नामे होईन विख्यात. परी एक कल्पना उदिले चित्तांत त्या भ्रांती ते निवटिका. येरू म्हणे कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती. नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी. आईशी सर्वज्ञ असोनी नीती विवाद केला का मजप्रती. आणि भेटी झाली नागाश्वती तुझी माझी पूर्वीच. ते शाबरी विद्येचे कवित्व करवणी वर दिदला त्यात. आयशी असूनी सगळ्या माहित रळी व्यर्थ का गेली. यावरी बोल्या वायुनंदन
बा तू करिता श्वेती स्नान, तेव्हा तू ते ओळखून तुझा पासी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार, जननी भेदिले वचदर. हे माहीत परिकल्पनेवर चित्त काही उदिले, की नागपत्री अश्वतासी वर ओपिला देवे तुझपासी. परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरी पुढे कार्य अनिक, पडले तू ते अलौकिक. ते टिकाव धरणे कौतुक, म्हणून शोध शोधिला. तरी वा आता येतून गमन, त्रिराज्याशी करावे मज लक्षण. ते नातळे पुरुष प्रवेश पूर्ण, परत्र भुवनी तो पावे. बारे झाले तुझे दर्शन, तुझची आहे माझे कारण. मज मस्तकीचे ओझे उतरणे, तुझे हाते होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झाला शिरुनी व्यक्त. सर्व कामाती वायुसुत, सांगोपांग निरोपी. येरो म्हणे योग धुमा, रामांचे घडले दास्याम्मा. सीता शुद्धी पाहुनी गोमा, लंकापती मिरविला. तै सीता घेऊन अयोध्ये जाता, परी सीतेच्या कामना वेदिली चित्ता. आहे दास्यत्व मारुती करिता, महिलागी हा एक. तरी हा शोभासम संपूर्ण संपन्न, कांता धन सूत एक सदन. जरी वितुळे सुख संसारी साधन, कांते मागे होत असे. तरी या मारुतीशी कांता करुण भोगवू सर्व सुख संपन्न. परी ब्रह्मचारी मम भाषण, मान्य करील की नाही. तरी या ते वंचनी गोऊन, ग्रस्ताश्रमी करावा वायुनंदन. ऐशी सीतेने कल्पन, पाचारिले आम्हा ते. जवळी बैसवणी स्नेहाने, सो करे मग सुख कुरवाळून. म्हणे बा मारुती तू धन्य, तीही लोकी आससी पै. तरी बा माझे एक समागणे, देशील तरी उत्तम मानिन. यावरी तू ही नकार मज लागून, देणार नाही सहसाई. उदार वेचिती आपला प्राण, परी नकार न देती वाचे करुण. शिबिरायाने कपोता कारणे, माणस दिले रेती ती रेती. पाये स्त्रियाळ उदार कीर्ती, बाळ दिले याच का हाती. तन्याये त्याच पंक्ती, तूही आससी कपिंद्रा. ऐसे ऐकता जननी वचन, परम तोषला वायुनंदन. म्हणे मायो कामना ओ कोण, उदित करी देईन मी. येरी म्हणे करतल भाष्य, देसी आपुल्या सद्भावास. तरी मम कामनेची हंस, दृश्य करील तुझ प्रारे. मग करी कर ओपोनी शेवटी, म्हणे मागाल ते कामना होटी. ते मी देऊनी चित्त संतुष्टी, मिरवीन जननीये. येरी म्हणे मम कामना, तू आचरावे ग्रस्ताश्रमा. कांता करुणी संसार उगमा, सर्व सुख भोगावे. ऐसे ऐकता वाघवटी, सप्रेम खोचला पुल्या पोटी. प्लानवदन चित्त हिमपुटी, परमसंकटी पडियेला. मग न देता मातेशी काही उत्तर, येऊनी बैसला रामासमोर. परिचित्तव्रती कोमित मुखचंद्र, श्री रघुत्तमे पाहिला. मग जवळी पाचारुनी रदी, धरित आली दयाळ आई. म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी, मुखचंद्र वाळला. मग प्रांजली सर्व कथन, श्रीरामा ते निवेदून. नेत्री अश्रू प्लान वदन, मी करुनिया बैसलो. परी अंतसाक्ष रघुकुळ टिळक. म्हणे वायान मानी दुःख, त्रिराज्याच्या स्त्रिया सकळीक. कांता असती तुझ्याची. तरी बायांचे एक कथन, कृत त्रेत द्वापार कली पूर्ण. याच हो युगा ते म्हणती निपुण, चौकडी एकही असे. तरी बाईच्या चौकड्या किती, 396 बोलती मिती. तू ते माते चोहो चौकड्या प्रती, जन्मा येणे आहोची. मी 99वा रामचिती, तू ही 99वा मारुती. आणि लंकादिशी याच नीती, 99वा असे की. यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण, करीला ऐसे बोलती वचन. परी 14 अंकीचा आकडा मागून, आखनेला विधी नेतो. मग उरलावरील एक चतुर्थ, तितक्या चौकड्या राज्य करीत. परी सांगावया कारण त्यात, आपण मारून येत असे. मग आल्यावरीच ती राज्यात, जाणे लागे मारुती तू ते. तरी बापाळी तुझी निश्चित, आली आहे ती भोगिका. ऐसे म्हणता श्रीराम वहिला. मग मी आत्या ते प्रश्न केला, की दृढ कसोटी आहे मजला. भेटी केवी कामरती. मग राम म्हणे बा उद्वरेती, आजपासून असे मारुती. तयाच्या भुभुकारे श्वास संगती, गरोदर होती त्या स्त्रिया.
तरी तू सकळ संशय सांडून शैल्यदेशी करी गमन, तुझे ब्रह्मचारीपण ढळत नाही महाराजा. आईशी वार्ता होता निश्चिती, मग म्या स्वीकारले शैल्य देशाप्रती. यावरी तेथेही स्त्रिया नृपती, मेनका नामे विराजली. ती ते पृथ्वीची देश वार्ता, ऐकिव झाली की पुरुष कांता. देशोदेशी उभयंता, रमत आले सोइच्छे. देवदानव मानवासहित, पशुपक्षी नागजात. सकळ स्त्री पुरुष उभयंता, इंद्रिय सुखे सुखावती. कामरती मंथनाकार, रतीसी अर्पिती कामिक नर. ऐसा जाणून मनी विचार, परमचित्ती शोभली. मग तिने सांडिले अनुष्ठान, मना माझी काम वरुण. की प्रत्यक्ष होनी वायुनंदन, रतिरत्न अर्पुत्या. ऐसा काम वरुणी चित्ती, बैसली से दृढतया तपावरती. माणसा तोडुनी यज्ञकुंडी आहुती, मम नामी अर्पितासे. ऐसे लोटले 12 वर्ष, सकळ आटिले सकळ आटिले शरीर मास. मग ती पाहुनी अतिकृश, प्रसन्न झालो मी तिथे. परी तिथे होता माझी भेटी, पदी मौळी घालून मिठी. म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी, तो सिद्ध करी महाराजा. मग मी विचारता झालो तिथे, की कवन कामना सरिता भरिते. मज सांगून अर्थ रसाते, सुख समृद्धा मेळवी. ऐसे ऐकता वचनोत्तर, म्हणे महाराजा वायुकुमार. तुझो स्त्रिया गर्भिणी समग्र होऊनी मिरवती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर, स्मरा ओपी भुभुकार. तरी ते नांदे रतिनार, सुख पावे संकळांसी. तरी नाद बुंदा सुखासना, मैथुन वरती दरी कामना. हे मार्ग सकळ देश कारणा, स्वर्गमूर्ती उपातळी. तरी का कर्म आमचेची ओखट, स्वप्नी दिसे नाय सापाट. तरी तू स्वामी आमचा आलोट, ते सुख आम्हा मिरविका. ऐसे वंदता स्त्रियाभूषिणी, मग मी बोलली तिये लागुनी. की ऊर्ध्वरीता जन्माहुनी, ब्रेड कासुटी विराजलो. जे ते उदय झालो जठरयंजनी, ते उंदरा दृढ कौपिनी. माते प्राप्त शुभाननी, कनक कासुटी इतिहासे. तस्मात दृढ संपत्ती, ढाळे लागले भांडार ग्रंथी. तेने इंद्रिय व्यवहार शक्ती, जगा माझी मिरवेना. मनोनी कामा ऊर्ध्वगमन, श्वासोक्त रती काम धूग. तुम्हा स्त्रियाचा राती आश्रम, अशांततेने पावत असे. तरी तत्पाच्याश्रम ध्वजा, मच्छिंद्र नगरी विराजोजा. ते चित्तदैवरती काजा, कामभक्ती तुष्टेल. म्हणून मच्छिंद्र आहे कोण, तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण. त्वत्पाच्या कामी बैसून, फलद्रुम होईल की. ऐसे बोलोनी तीर्थावरती तुष्ट केली सकामारती. तरी तू जावनी मनोरथी तुष्ट करी महाराजा. येरू म्हणे ऊर्ध्वरेता, माते काय कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्यस्त्व समूळ व्रता, आचवले जाईल. मी तो उदास कामशक्ती, नो हे म्हणतील नाथपंथी. जती नामी जगविख्याती, जगा माझी मिरवलो. तरी आयशी कुकर्म रहाटी, माते घडून येता जेटी. मग वाग्देवता निंदा दिवटी, येऊनी जगी मिरवेल. यावरी अनेक सिद्ध जगी, नाथपंथी आहेत योगी. तेही योगपंथे ते प्रसंगी, विटाळ माझा करतील. यव स्त्री संग असल्याग फार, अपकीर्तीचे दृढ भांडार. सर्व विनाशी मोहनास्त्र, स्वीकारावे हे वाटेना. स्त्रिया संगे बहु नाडले, अपकीर्ती जगी मिरवले. आणि सर्व सुकृता चवले, रीते पोते ते वातांचे. पाहे अमरेंद्र झाला भग्न, चंद्र मिरवला कलंके वरुण. कलंके करुण, समूळ राज्य विनाश रावण. श्री लोभे नाडला तो. विधी सुतांची ब्राह्म कासोटी, तीही क्षण मात्रे झाले सुटी. 60 पोरे निर्मुनी पोटी, दैन्य भाज्यावर येली. याची नीती तदाता ते, अकर्म प्रवाही कन्येरत. विधी ऐसेक नाम उचित, अविधीपणे बुडविले. पहा तपी तो त्र्यंबक, तपिया माझी असे अर्क. परी कामदरी असतोदक, बिल्लिनी उद्धदी लुब्धला. तन्यायत फोजेटी, कामरंभेच्या करुणी पोटी. अंचवनी तप घे नरोटी,
तन्यायची मिरवितासे. ऐसा विश्वामित्र तो अमित्र, ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला, याची नीती वदची मला. तरी वन्नी कामदरीला व्याघ्र भया नांदविसी. ऐसे ऐकुनी मचिंद्र वचन, म्हणे बारे योग द्रुमन. ही अनादि राहाटी पूर्ण योग भोगिता निर्दोष. जैसे रामे मजला कतिले, 99 मारुती असे वदले. तन्याये तुम्ही भले 99 वाससी तू. तरी अनादि राहाटी भोगित झाला भामिनी 20 कोटी. मौनी नाथ येऊनी पोटी, कीर्त्यार्क मिरवेल. तव तात जो उपचिर वसू, तो त उदरी येईल वसू. कीर्ती ते मही प्रकाशू, महाप्रचंड मिरवेल. आयसे सांगुनी वायुसुत, प्रसन्न केले चित्तदैवत. मग वर प्रधान वाणी रुकारवंत. मचिंद्रनाथा देतासे. जैसे शुक्रे अमित्रसुता, प्रसन्न होऊनी चित्त सविता. देऊनी मंत्र संजीवनी आर्ता, प्रभू लागी मिरवला. तेवी अमित्र कुळजा, राज्य स्थापिले भक्ती गाजा. नेनो विभीषण शत्रू अनुजा, केला स्मरता चिरंजीव. तन्याय घातक वसू, नेनोनी काम शरापासू. रुकार ते समयासू, अंजनी सूत पै केला. मग करुणी नमना नमन, अवश्यपणे करिता गमन. अदृश्य पाहुनी वायुनंदन, मचिंद्रनाथ चालिला. सहज चालिला महिपाटी, आरती हिंगळा द्यावी भेटी. ऐसे गमुनी तया वाटी, येऊनिया पोचला. तव ते शक्तिद्वारी, रक्षकास्ती दक्षाचारी. अष्टभैरव कृतांत सगरी, जिंकू पाहती कृतांता. आणि शतकोटी चामुंडा, शंकिनी डंकिनी प्रचंडा. त्याही तीव्र ब्राह्मंडा, ग्रासू पाहती कृतांतपणी. यावरी अर्णव बहुकर्कश, नाना पर्वत विशेष. त्यात व्याघ्राती सावजेरीस, येऊ म्हणताती. म्हणे ती अर्णव सज बोली, परी नो ही कृतांताची बैसे पाली. की पूर्वी दानवानी आणोनी ठेवली, भये माया त्या ठाई. की ती अर्णव पाता सहज, तैची देवताचे तेज. विरुणी जाय मोडे माझ, नको नको म्हणूनी. कंटकवन जाळिया संधी, म्हणून कंटकवन जाळिया संधी. भयानक सावजे अपार मांदी. पाहताचनी कामना बुद्धी, विरोनी जाय तत्काळ. तेन पाय वायुनंदन, परम द्वयभीत मन. कृतांत पत्नीचे कानन, भक्षील म्हणून पळतासी. असो ऐशी वात गोष्टी, मित्र उदेल परम पाटी. की येते संचरता रश्मी दाटी, ग्रासील मग काय करू. येऊन येते परी कानन पाहता, रश्मी संचारून देई सविता. आसो द्यायशी कानन वार्ता, संकट भयाचे स्थान चित्ता ते सिद्धमुनी राव. संचरले आपुल्या प्रतापे गौरव. ती कथा ज्ञानदेव श्री गुरु माझाव वदिले की. तरी स्मृती ठेवूनी हेत, प्राशन करावा कथामृत. मग भवरोगाचे अपार भरिते, दुःख क्लेश नांदेना. हा ग्रंथ केवळ चिंतापणी, हरेल चित्ताची काळजी मुळीहुनी. जैसे वृश्चिक दंशा लागोनी, विष शोषी महाराजा. तरी होऊनी सद्विवेक, सांडा कुटिलपणी तर्क. निंदा दोष विघ्न भातुक, सेवू नका सहसाई. निंदा शक्ती परम पापिनी, अतिरंजक नीच वदनी. परियामची माय बहिणी, पवित्र करील आमुते. जो या निंदेसी प्रतिपाळील, तो सकाद्भूत आमुचा स्नेह विपुळ. पात कमळाचे चालन करील, वारंवार इच्छितासे. धुंडीसुत नरहरिवंशी, मालू स्नेह करी निंदकासी. बहुतायशीची त्या मानवाशी, उपकारी म्हणून. तरी असो आदर श्रोती, तुम्ही न बैसावे तया पंगती. मालू तुम्हाती हीच विनंती, वारंवार करीतासे. स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भावुक चतुर. तृतीयाध्याय गोडघा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ वक्सार. तृतीयाध्याय समाप्त. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज गोपाळ सांब महादेव कैलास